स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे टार्टी, बार्टी आणि सारथी व महाज्योती आणि आरटी या माध्यमातून पूर्व प्रशिक्षणाची जी काही योजना आहे त्याकरिता जे कागदपत्रे, मूळ कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत, त्या कागदपत्रे कोणती आहेत त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. हे सूचनापत्रक आहे. सोबतच आपले जे एकूण किती कोर्सेसचे आपण प्रशिक्षण घेऊ शकतो याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत. हे जे परिपत्रक आहे हे TRTIच्या माध्यमातून आणि सर्व जे काही सामायिक परीक्षा घेतली जाणार आहे त्यांच्या माध्यमातून हे सर्व या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि ही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत की नेमके डॉक्युमेंट कोणते लागणार आहे. तर बघा, ही या ठिकाणी आपल्याला हे संपूर्ण मोठं परिपत्रक दिसत आहे. बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि आरटीचं 2025-26 करताचं हे सूचनापत्रक आहे. CET संदर्भातलं बघा, कोणती कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला लागणार आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या परिपत्रकात दिलेली आहे. त्यातील हे मूळ कागदपत्रे कोणती लागणार आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत. बघा, कोणत्याही योजनेच्या लाभासाठी उमेदवाराकडे आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हता तसेच इतर संबंधित कागदपत्राची यादी. कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, जात व जमातीचे मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत. पहा, जात व जमाती, SC असेल तर जात असेल, तुम्ही कोणतीही जात असेल तुमची किंवा जमात असेल, ST मधल्या जे काही जमाती असेल त्याचे मूळ तुमची जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला असणं गरजेचं आहे. नंतर दुसरं काय, जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र स्कॅन. जातीचा काय पाहिजे आपल्याला, व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. जे ST बांधव आहेत त्यांना व्हॅलिडिटी अत्यंत आवश्यक आहे. नंतर OBC आणि इतर जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे असेल तर ठीकच आहे, नाही तर नसले तर चालेल, पण व्हॅलिडिटी असणं आपल्याकडे ST बांधवांना, जमातीचे, इथं जमातीचेच म्हटले आहे म्हणून जमातीचे म्हणजे STच फक्त बांधवांसाठी लागणं गरजेचं आहे आणि त्यांना आवश्यक आहे. नंतर आहे महत्त्वाचा विषय जो 10वीचे गुणपत्रक आणि मूळ प्रमाणपत्र. तुमचे डिप्लोमा पण पाहिजे आणि तुमचं आपलं जे मार्कशीट आहे ते पण पाहिजे. गुणपत्रक म्हणजे मार्कशीट आणि मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमचं सर्टिफिकेट म्हणजे तुमचा डिप्लोमा. नंतर 12वीचं पण डिप्लोमा किंवा गुणपत्रक हे दोन्ही पाहिजे तुम्हाला. दोनपैकी एक असलं तरी चालेल किंवा दिलेलं आहे इथं. पदवी गुणपत्रक म्हणजे तुम्ही डिग्री झाले असाल तर डिग्रीचे मूळ प्रमाणपत्र त्या ठिकाणी, प्रोव्हिजनल असेल तर प्रोव्हिजनल चालेल आणि गुणपत्रक असेल तर गुणपत्रकसुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. नंतर रहिवासी दाखला, तुमचा मूळ प्रमाणपत्र. तुमच्या इथं रहिवासी दाखला तुमच्या ग्रामपंचायतमधून मिळते, स्वयंघोषणापत्र आता मिळत आहे, ते तुम्ही आवश्यक असणं गरजेचं आहे तुमच्याकडे. नंतर आधार कार्ड सर्वांकडेच आहे, जो PDF काढून तुम्हाला पाहिजे, मूळ आधार कार्ड. नंतर आधार कार्ड लिंक असणारे तुमच्याकडे बँक पासबुक, जे तुमचे पैसे येणार आहे तुमच्यासाठी, जे काही दर महिन्याला 10,000 रुपये वगैरे ते असणं गरजेचं आहे. म्हणून पासबुक जे KYC झालेलं असणं आपल्याकडे आवश्यक आहे. नंतर तहसीलदाराच्या कार्यालयातून निर्गमित झालेला मूळ उत्पन्नाचा दाखला स्कॅन प्रत, जो ओरिजिनल दाखला आहे तो तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतर दिव्यांग असल्यास सिव्हिल सर्जन यांचे, जे काही जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन असते CS यांच्या माध्यमातून सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून दिव्यांगाचा दाखला जो 40% असतो ते असणं आपल्याकडे आवश्यक आहे, जे दिव्यांग असतील त्या विद्यार्थ्यांकरता. नंतर अनाथ असतील त्यांच्याकडे उपायुक्ताच्या माध्यमातून, महिला व बालविकास आयुक्तालयातून जे दिलेलं प्रमाणपत्र असते सर्टिफिकेट, तो दाखला जे ऑर्फन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी. आणि नंतर नॉन क्रिमिनल जे आहे, SC ST सोडून जे काही इतर कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनलची अट आहे. तर नॉन क्रिमिनलची तुमच्यासाठी सारथी आणि दिसता इथे सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांकरता हे दाखला असणं गरजेचं आहे. ते नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे, जे 3 वर्षाची तुम्हाला नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी मिळते. नंतर आता कोणत्या योजना आपल्याला ह्या शासनाच्या माध्यमातून या TRTI, बार्टी आणि नंतर सारथी, महाज्योतीच्या माध्यमातून मिळणार आहे त्या योजना आपण पाहू कोणकोणत्या आहे. तर UPSCचं ट्रेनिंग त्या ठिकाणी देणार आहेत. किती महिन्याचं, 11 महिन्याचं. आणि विद्यावेतन किती देणार आहेत, 13,000 रुपये प्रति महाविद्यार्थी आणि 18,000 रुपये अनुषंगिक लाभ. म्हणजे विचार करा, 11 महिने हे 13,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, UPSCसाठी. नंतर महाराष्ट्रातील UPSC ते दिल्लीचं UPSC आहे. हे महाराष्ट्रातील UPSCचे आहे ते सुद्धा 11 महिने. महाराष्ट्रातसुद्धा तेवढेच आहे, 13,000 रुपये आणि 18,000 रुपये प्रतिवर्ष. प्रवास खर्चसुद्धा 10,000 रुपये दिलं जाणार आहे. नंतर MPSCचं आहे, महाराष्ट्र लोकसेवा. MPSC तिसरी जी आहे परीक्षा आहे, पूर्व प्रशिक्षण देणार आहे, ते 11 महिन्याचं MPSCचं. तिथे 10,000 रुपये प्रति महिना आहे आणि 12,000 रुपये प्रति अनुषंगिक म्हणजे आकस्मिक निधी आहे. नंतर MPSCच्याच माध्यमातून होणारे गट B आणि ग्रुप B आणि ग्रुप C साठी 6 महिने मासिक विद्यावेतन देणारे 10,000 आणि 12,000 रुपये एकच वेळ ते देणार आहेत. नंतर MPSCच्याच माध्यमातून MESC म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस
ही सुद्धा 11 महिन्याचे ट्रेनिंग असणार आहे. 10,000 रुपये प्रति महिना आणि 12,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला आकस्मिक निधी. नंतर MPCच्याच माध्यमातून JMFC म्हणजे कनिष्ठ स्तर तालुका लेवलला जे काही दंडाधिकारी असतात त्यांचं ही परीक्षा असते JMFC. त्यासाठी 11 महिन्याचं ट्रेनिंग असणार आहे आणि ते 10,000 रुपये पर महिना आणि 12,000 रुपये आकस्मिक निधी. नंतर बँकिंगमध्ये IBPS पहा, बँकमध्ये IBPS, रेल्वे, LIC, नाबार्ड इत्यादी तत्सम परीक्षा जे काही असते बँकिंग रिलेटेड त्या सर्वसाठी 6 महिने प्रशिक्षण असणार आहे आणि 6,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि 10,000 रुपये प्रति आकस्मिक निधी. नंतर पोलीस भरती व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण 6 महिने, 10,000 रुपये प्रति महिना आणि 12,000 रुपये आकस्मिक निधी 6 महिन्यासाठी असणार आहे. आणि शेवटचं आहे 9व जे 9वी परीक्षा आहे जी पूर्व प्रशिक्षण देणार आहे ते म्हणजे SSC, RRB आणि SSC जे 6 महिने आहेत, 10,000 प्रति महिना आणि 12,000 रुपये आपलं प्रति विद्यार्थी. पहा, उमेदवाराचं आवेदनपत्र अप्लिकेशन फॉर्म जर कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संकेतस्थळावर देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकाला तुम्हाला संपर्क साधायचा आहे. उपरोक्त सर्व काळजीपूर्वक सूचना वाचून व खात्री करून घ्यावी. अशा पद्धतीने हे 9 परीक्षा आपल्या पूर्वप्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि आपल्याला ही एवढी डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आपल्याला हे जे परिपत्रक आहे हे स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंगचं जे ग्रुप आहे दोन्ही लिंक टाकलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावरती जॉईन व्हायचं आहे. नागपूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी आवर्जून गुगल फॉर्मची लिंक आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःची नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला फोन येईल आणि त्यासाठी तुम्हाला सल्ला देण्यात येईल. बाकी इतर आणि मोफत जे काही आहे CETचे क्लाससुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे. ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून माहिती पाहिजे का त्याबद्दलसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्या या चॅनलशी कायमस्वरूपी जुळून राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.